अविनाशी सेवा पुरस्काराचं यंदाही आयोजन करण्यात आलं आहे। डॉक्टर अविनाश आचार्यांनी जळगावात समाजसेवेचं रोप लावलं, त्याचा वटवृक्ष झालेला आहे। समाजात आपल्या व्यतिरिक्त बाहेरही बरेच लोक सेवेचा वसा चालवतात। तो सेवेचा वसा घेणारे लोक आहे, त्यांनाही इतर समाजाला ओळख व्हावी आणि त्या लोकांकडून आपणही काही कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, याकरता आपण तो कार्यक्रम करतो आहे। सर, आपलं नाव? सतीश मदाने। पुरस्काराचं यंदाही आयोजन करण्यात आलेलं आहे। आज पत्रकार परिषद पार पडली, काय सांगा? मला असं वाटतं की केशव स्मृती सेवा समूह जळगाव जनता बँकेच्या रूपाने पहिल्यांदा जेव्हा 1979 साली सुरू झाला तेव्हापासून आज तागायत वेगवेगळ्या 4 व्हर्टिकल्समध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये सेवेचं काम करते, सेवेचा वारसा चालवतो आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये या सेवेची खूप मोठी फुटप्रिंट डॉक्टर अविनाश आचार्य ज्यांनी हे सगळं सुरू केलं त्यांनी सुरू केली। हे करत असताना आपल्या कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा महाराष्ट्रात अन्य खूप वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य चालतात। ही सेवा कार्य आपण बघितली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत, यातल्या माणसांना आपल्याशी जोडलं पाहिजे आणि यातल्या काहींपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असं आम्हाला विशेषतः आचार्य दादा देवाघरी गेल्यानंतर वाटलं। त्यातून आम्ही हा पुरस्कार सुरू केला, कारण सेवा अविनाशी राहिली पाहिजे। डॉक्टर आचार्यांचंही नाव अविनाश होतं। त्यातून आम्ही आतापर्यंत 10 वर्ष झाला हा पुरस्कार देतो आहोत। यातून महाराष्ट्र आम्ही पालथा घालतो, यातनं आम्हाला व्यक्ती कळतात, सेवेच्या दिशा कळतात, प्रेरणा मिळते। यातल्या किमान 6 प्रकल्पांना आम्ही ॲडॉप्ट केलं आहे, त्यांच्याबरोबर तशा प्रकारचे 6 प्रकल्प आम्ही करतो। त्यामुळे केवळ पारितोषिक, सन्मान, कार्यक्रम असं याचं स्वरूप नसून आपल्या जिल्ह्याकरता सेवेची वेगवेगळी प्रेरणा घ्यावी, हा प्रेरणेचा वारसा, सेवेचा वारसा निरंतर चालू राहावा, ही याच्या मागची प्रमुख कल्पना आहे। यंदाचे पुरस्कार नेमके कोणाकोणाला या ठिकाणी जाहीर झालेले, काय सांगा? अविनाशी सेवा पुरस्कार नेमके कोणाकोणाला जाहीर झाले आहेत? आपण 2 प्रकारे पुरस्कार देतो, एक व्यक्तिगत देतो, एक संस्थात्मक देतो। व्यक्तिगतमध्ये अनुराधाताई भोसले या कोल्हापूरच्या आहेत, यांचं अवनी फाउंडेशन म्हणून यांचं ट्रस्ट आहे। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी 11,000पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या याच्यात आणलेलं आहे, जे शिक्षण वंचित होते। त्याच्यानंतर निराधार, परित्यक्ता अशा महिलांनाही सगळं त्यांनी समाजाच्या ओघात आणलेलं आहे। त्यांना आपण व्यक्तिगत पुरस्कार त्यांना देतो आहे। त्याच्यानंतर संस्थात्मक जो पुरस्कार देतो आहे तो सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही आपल्या दिंडोरी तालुक्यातली मोहाडी गावची एक संस्था आहे। तिचे विलास शिंदे म्हणून संस्थापक आहेत। त्यांनी सुमारे बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक आणि विशेष करून मार्केटिंग म्हणजे प्रोडक्शनसोबत मार्केटिंगच्या बाबतीत मदत करून त्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये मदत केली आहे आणि त्यांच्या जवळजवळ 19,000च्या वर शेतकरी त्या समूहामध्ये सामील आहेत। आणि आपण ते पुरस्कार दिल्याने जळगाव जिल्ह्यातली शेतकऱ्यांकडे संस्था प्रचलित होईल, माहिती होईल आणि त्याच्यात त्यांचाही समावेश अजून होईल, हा उद्देश त्याच्यामागे आपण ठेवलेला आहे। सर, आपलं नाव? दिलीप चोपडा।